राबविण्यात येणार आहे। राज्यातील विदर्भात पूर्व विभागातील नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। वाढवण बंदराला देखील समृद्धी महामार्गाने जोडण्याकरता तवा ते भरवीर माल वाहतूक कॉरिडॉरच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। पुणे ते शिरूर हे 53 किलोमीटर लांबीचे 7,514 कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे। तळेगाव चाकण हा 6,499 कोटी रुपये किमतीचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग व चाकण शिक्रापूर या 5,232 कोटी रुपये किमतीच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या 6 पदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत। पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या 14,886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळुंज MIDC दरम्यान उन्नत मार्गाचे काम 2 टप्प्यामध्ये करण्यात येईल। हडपसर यवत या 5,262 कोटी रुपये किमतीच्या 31.50 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर पुणेकरिता विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। गडचिरोली येथे ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। लातूर, बारामती व अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणाकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ व कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहेत। मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गांचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे।